रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स मधलं आपलं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे. आता या लेक्चर अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण ट्रान्सफरसेशन ऑफ ओव्हरी याविषयी बघलो आणि या लेक्चर मध्ये आपल्याला पुढचा जो पॉईंट बघायचा आहे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल बघायचं आहे. बघा लक्ष द्या. ग्राफियन फॉलिकल जे प्रायमोडियल सेल्स असतात, प्रायमोडियल पासून प्रायमरी सेकंडरी फॉलिकल्स तयार होतात. ओके, त्याच्यावर ग्रॅन्युलोसाचा लेयर तयार होतो. त्यामध्येच आपल्याला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. नेमका ग्राफियन फॉलिकल कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे बघा लक्ष द्या. ग्राफियन फॉलिकल इज द मॅच्युअर ओव्हॅरियन फॉलिकल. हा ग्राफियन फॉलिकल काय आहे? ओव्हरीचं काय ओव्हॅरियनचं एक फॉलिकल आहे, पण ते कसं आहे? मॅच्युअर आहे. अँड इट इज इनसेंट्रिक सराउंडेड oocyte सराउंडेड बाय द, हे खूप महत्त्वाचं आहे, नॉन सेल्युलर लेयर. आणि हा जो लेयर आहे या लेयरवर पेपर मध्ये क्वेश्चन येतो. ग्राफियन फॉलिकलच्या वरच्या लेयरचं नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ outer layer of the graphian follicle and that name is the zona pellucida. एवढं लक्षात झडपी लक्षात ठेवायचं. जिल्हा परिषद असते ना तशी झडपी म्हणजे झोना पेल्युसिडा. ओके, that secreted by the vitelline membrane. आणि हे सिक्रेट कोण केलेलं असतं? विटिलाइन मेम्ब्रेन ने सिक्रेट केलेलं असतं. मग तुम्ही विचारले विटिलाइन मेम्ब्रेन कुठं असतं? कुठंच नसते, ते oocyteच्या वर असते. कुठं असते? oocyte म्हणजे ओव्हम जे असते, ओव्हमची जी सेल आहे त्याच्यावरचं जे मेम्ब्रेन असते त्याला म्हणतात विटिलाइन मेम्ब्रेन. आणि ते काय सिक्रेट करते? झोना पेल्युसिडा सिक्रेट करणार आहे. ओके, आता पुढे बघा. द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह अँड फायब्रस कव्हरिंग. आता झोना पेल्युसिडाचे कोण काय भाग पडतात त्यातले बघा. आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह जी कव्हरिंग आहे ती जी फायब्रस आहे त्या कव्हरिंगला नाव काय आहे? थेका. आता बाहेर येऊन त्याला म्हणतात एक्सटर्नल, म्हणून त्याला म्हणायचं थेका एक्सटर्नल. ओके, आणि इनर असते म्हणून त्याला म्हणायचं थेका इंटरनल. जसं आपण एक्झाइन आणि इंटाइन बघितलं होतं तसंच या ठिकाणी थेका म्हणजे जाड कव्हरिंग, थेका म्हणजे कव्हरिंग हे झोना पेल्युसिडा सारखी. आणि थेका एक्सटर्नल म्हणजे बाहेरची कव्हरिंग आणि थेका इंटरनल म्हणजे आतमधली कव्हरिंग. बघा 3 पॉईंट तुम्हाला इथं माहित पाहिजे. पहिला पॉईंट झोना पेल्युसिडा, दुसरा थेका एक्सटर्नल आणि तिसरा थेका इंटरनल. आणि हे काय करतात बघा. द थेका एक्सटर्नल inner to its cellular that is the theca interna it produces काय हार्मोन. कोणता हार्मोन? इस्ट्रोजन. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं 5 हार्मोन सिक्रेट होतात. कोणते हार्मोन सिक्रेट होतात? 5. मला सांगा रिलॅक्सिंग हार्मोन ओव्हरी सिक्रेट करते का? इनहिबिट, रिलॅक्सिंग, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिंग, इनहिबिन, अजून एक कोणता आहे? ओके, ते बघून घ्या. 5 असतात, 5 हार्मोन सिक्रेट होतात. ओके, पुढे बघा. इथपर्यंत आला आपल्याला. इनर टू द थेका इंटरना द फॉलिकल सेल्स फ्रॉम द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. बघा, सगळ्यात बाहेर होतं झडपी, त्याच्यानंतर एक्सटर्नल, त्याच्यानंतर इंटरनल आणि त्याच्यानंतर आहे ग्रॅन्युलोसा. कोणता आहे? ग्रॅन्युलोसा. and from the membrana granulosa the cells differentiate into the discus proligerus and corona radiata cells. बघा आता सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. झोना पेल्युसिडा, थेका एक्सटर्नल, थेका इंटरनल, मेम्ब्रेनस ग्रॅन्युलोसा आणि त्याच्यानंतर असणार आहे कोरोना रॅडिएटा. काय नाव आहे त्याचं? कोरोना रॅडिएटा. आणि त्याच्यानंतर आहे क्युमुलस ओफोरस. काय नाव आहे त्याचं? क्युमुलस ओफोरस is the term used for the oocyte and the surrounding granulosa cell. म्हणजे oocyte आहे त्याच्या भोवती काय प्रेझेंट आहे? ग्रॅन्युलोसाची कव्हरिंग प्रेझेंट आहे. तर तुम्ही त्याला काय म्हणशाल? दॅट इज द नथिंग बट द क्युमुलस ओफोरस. पेपरला येऊ शकतो बाबा. व्हॉट इज द क्युमुलस ओफोरस? तर क्युमुलस ओफोरस म्हणजे काय असणार आहे? सिंपली oocyte आहे त्याच्यावर कव्हरिंग कशाची आहे? ग्रॅन्युलोसा. त्याला म्हणायचं क्युमुलस ओफोरस. लक्षात ठेवा, आयएमपी करतो याला. व्हेरी आयएमपी. Okay, पुढे. Is term used for the oocyte and the surrounding granulosa cell. A fluid-filled cavity called as the antrum. हे पण आयएमपी आहे. त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं antrum. काय म्हणायचं त्याला? antrum and lies between the oocyte and the membrana granulosa. It is the filled with the fluid that is called as the lukeal folliculi. थोडंसं मी तुम्हाला इकडे नेऊन सांगतोय कशा पद्धतीने काय. आपण स्ट्रक्चर कशाचं बघायला? स्ट्रक्चर कशाचं बघतोय आपण? ग्राफियन फॉलिकल. ठीक आहे, चला ग्राफियन फॉलिकलचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. सगळ्यात बाहेर कोण होतं रे? झडपी, झोना पेल्युसिडा. त्याच्यानंतर आतमधली एक कव्हरिंग आहे त्याला काय म्हणायचं? दॅट इज अ थेका एक्सटर्नल.
त्याच्यामध्ये याच्या आतमध्ये आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द थेका इंटरना. त्याच्यानंतर कोरोना रॅडिएटा. तर त्याच्यावर एक कव्हरिंग असते, त्याला म्हणतात ग्रॅन्युलोसाची कव्हरिंग. ओके, मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा, याच्यावर एक कव्हरिंग असते, मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. ओके, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आतला भाग शिल्लक असतो. ओके, त्याला म्हणायचं कोणतं? अँट्रम. त्याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं, ते काय असतं? अँट्रम प्रेझेंट असतं. आणि सगळ्यात मध्ये जे असते दॅट इज द oocyte. हे काय असते? oocyte. बघा त्याच्यासाठी किती कव्हरिंग आहे? सगळ्यात मध्ये oocyte. oocyte आणि इथे गॅप प्रेझेंट आहे ना, याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट असते. दॅट फ्लुइड इज प्रेझेंट इन अँट्रम मध्ये, आणि त्याला काय म्हणायचं? दॅट इज नोन ॲज कोणतं? फ्लुइड लिक्विड फ्लुइड प्रेझेंट असते. कोणतं फ्लुइड असते? एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त काय नाही. मला क्वेश्चन कुठे येतात मी तुम्हाला सांगितलं, अँट्रमवर क्वेश्चन येईल किंवा आता एवढं मोठं स्ट्रक्चर आहे, मग याला नाव काय दिसेल? कारण की याच्यामध्ये तर एक oocyte पण प्रेझेंट आहे आणि एवढे मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. याला म्हणायचं क्युमुलस. याला म्हणायचं क्युमुलस. क्युमुलस. ओके, दॅट इज नोन ॲज द क्युमुलस. पुढचा कोणता शब्द आहे? क्युमुलसच्या पुढे काहीतरी आहे ना, ओफोरस. हे लक्षात ठेवा. व्हॉट इज द क्युमुलस ओफोरस? काहीच नाही, कव्हरिंग्स ग्रॅन्युलोसा कव्हरिंग प्लस oocyte कॉल्ड ॲज द क्युमुलस ओफोरस. ओके, एवढं लक्षात ठेवा. विटिलाइन मेम्ब्रेन पासून काय तयार होते? कोण सांगा मला? विटिलाइन मेम्ब्रेन पासून काय तयार होते? हा शब्द तुम्हाला सांगितलोय. विटिलाइन मेम्ब्रेन पासून काय तयार होते? झोना पेलुसुडा. लक्षात ठेवा, कव्हरिंग आहे, कव्हरिंग आहे. विटिलाइन मेम्ब्रेन पासून कोण तयार होते? झोना पेलुसुडा. एवढं लक्षात ठेवा. पुढे एवढं तर समजलं. लिक्विड फॉलिक्युलर प्रेझेंट असते. ऑलरेडी ते डायग्राम आहे. बघा सगळ्यात सेंटरला कोण आहे? oocyte आहे ना सेंटर. ओके, इथं कॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्या कॅव्हिटीचं नाव काय आहे? अँट्रम. सगळ्यात बाहेर काय प्रेझेंट आहे? थेका एक्स्टर्ना. मग विचारलं थेका एक्स्टर्नाच्या बाजूला आपण काहीतरी प्रेझेंट असते, त्याचं नाव काय? झोना पेलुसुडा. विटिलाइन मेम्ब्रेन तयार करते त्याला. ओके, त्याच्यानंतर काय? थेका इंटरना. त्याच्यानंतर काय? ग्रॅन्युलोसा सेल्स. आणि त्याच्यामध्ये कुठं आहे? कोरोना रॅडिएटा. आणि तुम्हाला जर मी असा क्वेश्चन केला बाबा oocyteच्या बाहेरची सगळ्यात जवळची कव्हरिंग कोणती, तर ते असते कोरोना रॅडिएटा. कसं लक्षात ठेवायचं सांगा. oocyteची स्पेलिंग काय? CYTE आणि कोरोना रॅडिएटा CO म्हणून लक्षात ठेवा. कोरोना रॅडिएटाची जवळची कव्हरिंग कोण आहे? oocyteच्या जवळची कव्हरिंग कोरोना रॅडिएटा. त्याच्यावर क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. आलं लक्षात? दॅट इज द हा आहे ग्राफियन फॉलिकल. ओके, अजून जर तुम्हाला म्हणलं एवढं काय, सिंपली आलं तुम्ही क्युमुलस म्हणू शकता. दॅट इज नोन ॲज द क्युमुलस oosporus. क्युमुलस oosporus. लक्षात ठेवा. बघा एवढं प्रोनाउन्सिएशन करतोय, अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. ओके, पुढे आता आपण आतापर्यंत जे बघल्या ओव्हरीचं स्ट्रक्चर बघितल्या, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रायमोर्डियल सेल्स पासून oocyte तयार होते आपण एवढं बघितलं. कोणत्या दिवशी oocyte बाहेर पडतं? ओव्हुलेशन होते डे नंबर 14. आपण एवढं बघितलं. आता पुढचा जो घटक आहे नेमका आपण शिकालो रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन अ फिमेल. त्यातलं ओव्हरी संपलं. ओव्हल शेप असतात, 2 असतात. ओके, 2 पेअर असतात. आता पुढचा जो घटक आहे, आता ते ओव्हल जे आलेले आहेत त्यांना डक्ट मार्फत न्यावं लागेल ना, म्हणून काय असतं? ओव्हिडक्ट. आणि ओव्हिडक्टचं दुसरं नाव असते ट्यूब. दॅट इज द फॅलोपियन ट्यूब. आणि त्याला अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे युटेराइन ट्यूब. नाव लक्षात ठेवायचं. ओव्हिडक्ट, फॅलोपियन ट्यूब आणि दुसरं काय आहे? युटेराइन ट्यूब. हे पेअर मध्ये असतात. हे कसे असतात? डक्ट आहे. डक्ट दॅट इज द मस्क्युलर डक्ट्स लाईन हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे असे आडवे आहेत ना, असे आहेत का? नाही, असे अशा पद्धतीच्या कव्हरिंग आहेत. दॅट इज द हॉरिझॉन्टल. आणि ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. काय लक्षात ठेवा? द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द ट्यूब लाईज क्लोज टू द ओव्हरी. म्हणजे याचा जो पुढचा पार्ट आहे तो कुठं प्रेझेंट असतो? ओव्हरी प्रेझेंट असतो. अँड डिस्टंटली इट ओपन इन टू द युटेरस. आणि हे ओपन कुठं होतात? युटेरस मध्ये ओपन होणार आहे. ओके, अँड ईच ट्यूब इज किती सेंटीमीटर? लक्षात ठेवा, येऊ शकते एखादी जी ट्यूब आहे किती सेंटीमीटर असू शकते? 10 to 12 सेंटीमीटर. 10 ते 12 सेंटीमीटर असणार आहे लेंथ मध्ये. अँड इट इज इंटरनली लाइन्ड बाय द, हे एक पॉइंट लक्षात ठेवायचं. कोणते एपिथेलियल प्रेझेंट असते? सिलिएटेड एपिथेलियल प्रेझेंट असते. आणि याचे परत किती भागामध्ये डिव्हिजन होते? 3 भागामध्ये डिव्हिजन होते. आता ते 3 भाग कोणते तुम्हाला बघायचे. ओव्हिडक्ट कॅन इज डिवाइडेड इनटू द 3 पार्ट. किती पार्ट मध्ये? 3 पार्ट मध्ये डिव्हिजन होतात. त्यातला पहिला जो भाग आहे दॅट इज नोन ॲज द इन्फंडिबुलम. नाव काय त्याचं? इन्फंडिबुलम. ओके,
याला म्हणायचं प्रॉक्सिमल फनेल. फनेल शेप नरसाळा असते बघा, ओके, तशा शेप मध्ये. इट इज द प्रॉक्सिमल म्हणजे पुढचं. प्रॉक्सिमल फनेल लाईक पार्ट दॅट ओपनिंग कॉल्ड एज द ओस्टियम. काय नाव आहे? ओस्टियम. ही ओपनिंग आहे. ही काय? ओपनिंग. कुठं प्रेझेंट आहे? इन्फंटिबुलम रिजनला. आता ह्या ओपनिंगचं काय असतं? त्याला मेनी फिंगर लाईक प्रोसेस, एक स्ट्रक्चर असतात, फिंगर लाईक प्रोसेसेस असतात. दे आर कॉल्ड एज द फिमरी. त्यांचं काय काम असते? फिमरी. अँड द सिलिया, द मुवमेंट ऑफ द फिमरी हेल्प इन ड्युरिंग द ओव्हुलेटेड एग टू द ओस्टियम. या फिमरीचं काम असते, ओव्हुलेशन झालं, ओव्हरीमधून ओहम बाहेर पडते 14व्या दिवशी, त्या ओहमला सक करणं, ओढून घेणं. कोणाचं काम आहे? फिमरीचं. आणि कुठं ओढून घेते? इन अ ओस्टियम. समजलं? ओस्टियम इज प्रेझेंट इन डायडॅश infundibulum. Ostium is a small opening. In an infundibulum, small finger-like projections are present, called as the fimri. Fimri consists of the ciliated cilia. It consists of the cilia. बस एवढा पॉइंट लक्षात ठेवायचा. ओके, डन. आता पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे अँपुला. तुम्हाला माहिती आहे ओव्हिडक्ट किती भागामध्ये डिव्हिजन झाली? 3. पहिला कोणता? इन्फंटिबुलम. राहिलेले 2. त्यातला दुसरा आहे अँपुला. कोणता आहे? अँपुला. अँपुला म्हणजे मिडल पार्ट असतो. कोणता पार्ट असतो? मिडल. हा एक लॉंग असतो, 10 ते 12 सेंटीमीटर मधला. त्याच्यातला लॉंग पार्ट म्हणजे अँपुला. आणि ही कसा असतो? ही काय असते? ओव्हिडक्टचा स्ट्रेट पार्ट. आणि इथं खूप महत्वाचं आहे, इथं होणार आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक्स प्लेस इन दिस रिजन. इन विच रिजन ऑफ द फॅलोपियन ट्यूब फर्टिलायझेशन टेक्स प्लेस? क्वेश्चन आला काय देशात? अँपुला रिजन. कोणता रिजन? अँपुला. हा स्ट्रेट रिजन असतो. या ठिकाणी काय होते? फर्टिलायझेशन होते. आणि त्याच्यानंतर सी नंबरचा दॅट इज द इस्थमस, किंवा याला म्हणतात कॉर्नू. दॅट इज कॉर्निया. कॉर्निया, कॉर्निया. इस्थमस एवढंच लक्षात ठेवा. हे आहे कॉर्निया. इट इज द डिस्टल. कोणता पार्ट आहे? नॅरो पार्ट दॅट ओपन इनटू द युटेरस. हा कुठं ओपन होतो? युटेरस मध्ये ओपन होतो. इथपर्यंत समजलं? 3 पार्ट कोणाचे? ओव्हिडक्टचे, फॅलोपियन ट्यूबचे किंवा युटेराइन डक्टचे. त्यातला पहिला पार्ट इन्फंटिबुलम. इन्फंटिबुलम मध्ये फिमरी प्रेझेंट असतात. ओके, ओस्टियम प्रेझेंट असतो. दुसरा पार्ट अँपुला, जिथं फर्टिलायझेशन होते. आणि तिसरा नॅरो पार्ट दॅट इज नोन एज द इस्थमस, जो युटेरस मध्ये काय होतो? ओपन होतो. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे युटेरस. ओके, खूप महत्वाचा आहे युटेरस. त्याला गर्भ म्हणतो आपण, गर्भाशय म्हणतो. त्याला काय म्हणतो? गर्भाशय. युटेरस इट इज अ कॉमनली ऑल्सो कॉल्ड एज द WOMB. ओके, इट इज द हॉलो म्हणजे पोकळ, मस्कुलर आणि क्लिअर शेप्ड ऑर्गन असतं. आणि लोकेटेड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या मागच्या साईडला असते. कोणत्या साईडला असते? युरिनरी ब्लॅडरच्या मागच्या साईडला. आणि इट इज अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग. 7.5 सेंटीमीटर म्हणजे लॉंग असतं. आणि 5 सेंटीमीटर ब्रॉड असतं. आणि 2.5 सेंटीमीटर कसं असतं? थिक म्हणजे जाड असतं. द युटेरस कॅन बी डिवायडेड इनटू द 3 रिजन. याचे पण किती प्रकार पडाले? 3 रिजन पडाले. ठीक आहे. आता पहिला त्यातला फंडस, दुसरा बॉडी आणि तिसरा सर्व्हिस. पहिला फंडस, दुसरा बॉडी, तिसरा सर्व्हिस. आता जो फंडस असतो हा असतो अप्पर मोस्ट पार्ट दॅट शेप्ड पार्ट. नॉर्मली इम्प्लांटेशन, इथं काय होते? इम्प्लांटेशन होते. कोणाचं? एम्ब्रिओ तिथं इम्प्लांट होतो. एम्ब्रिओ त्या ठिकाणी तयार होतो. ऑकर्स इन द फंडस. बॉडीमध्ये काय होते? हा एक मोठा पार्ट आहे, बीच मधला पार्ट, ब्रॉड पार्ट असतो युटेरस. या ठिकाणी ग्रॅज्युअली काय होते? ती जी एम्ब्रिओ ते डेव्हलप खाली होत जाते. आणि हा बॉडी आहे ना टॅपर्स होते, छोटे छोटे होत जाते. मी सांगतो पुढे. सर्विक्स असते, इट इज द नॅरो. मी जर असा क्वेश्चन विचारला, विच इज द नॅरो पार्ट ऑफ द इन्फंटिबुलम, विच इज द नॅरो पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट? आन्सर काय? इस्थमस. इस्थमस. विच इज द नॅरो पार्ट ऑफ द युटेरस? तर आन्सर काय पाहिजे? सर्विक्स. इट इज द नॅरो नेक अबाउट किती आहे? 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. इट एक्सटेंड इनटू द वजायना. हे ओपन होते वजायनामध्ये. इट्स पॅसेज हॅज 2 ओपनिंग. याला किती ओपनिंग असतात? 2. पहिली जी असणार आहे बघा लक्ष द्या, दॅट इज द इंटरनलस टुवर्ड्स द बॉडी आणि एक्सटर्नलस म्हणजे टुवर्ड्स द वजायना. इथपर्यंत. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता हे स्ट्रक्चर मी तुम्हाला इन द फॉर्म ऑफ द डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. हसायचं नाही माझ्या डायग्रामला, खूप दिवसानंतर कळालं.
मी लहानपणी तर हे इरेजर वापरत नव्हतो मी. सिंपली आता एक एक स्ट्रक्चर सांगतो. ही काय आहे? हे काय आहे? फिंगरी. हे काय आहे? इनर फंडिबुलम. स्ट्रेट आहे. हे काय आहे? एम्पुला. हे काय आहे? डन. इकडे सांगायची गरज आहे. एक साइड. हे कोणता रिजन असेल? फंडस. हा कोणता रिजन असेल? बॉडी. हा कोणता रिजन असेल तर नॅरो नॅरो लहान लहान म्हणजे हा. आणि याच्या खाली जे असेल दॅट इज द वजन. इथपर्यंत आलं लक्षात? काय डाऊट आहे? ठीक आहे. आता यांचं एक एक काम लिहूयात म्हणजे आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. यांचं काम लिहायचं आपल्याला. फिमरिक फिंगर लाईक प्रोजेक्शन. इन्फंटिबुलम मध्ये काय होते? ओस्टियम प्रेझेंट असते, छिद्र प्रेझेंट असते. हो ना? एम्पुला मध्ये काय होते? फर्टिलायझेशन होते. फंडस मध्ये काय होते? एम्ब्रियो अटॅच होते. ओके. सर्विस टू दोन होती बस. आपण आता जेवढं काय शिकलं ते हे. आणि सगळ्यातला मधला जो भाग आहे तो बीन शेप आहे बघा. असा शेप आहे म्हणून त्याला काय म्हणतात? युटेरस. त्याला काय म्हणतात? युटेरस. युटेरसचं दुसरं नाव उंब. WOM. एवढं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे. आलं लक्षात इथपर्यंत? ठीक. आता पुढचा जो घटक आहे आता आपल्याला युटेराइन वॉल बघायचे जे पेपर मध्ये आपल्याला येतात. युटेराइन वॉल म्हणजे युटेरसच्या वॉल. 3 वॉल्स असतात. किती वॉल्स असतात? 3. ओके. त्यातलं पहिलं बघूया. बाहेरची जी असते that internally the uterine wall can be distinguished into the how many layers? 3 layers. सगळ्यात बाहेरची जी असते त्याला म्हणायचं EP किंवा पेरी. that is known as the पेरीमेट्रियम. नाव काय त्याचं? पेरीमेट्रियम. मिडल असते खूप महत्वाची. ती असते थिक आणि मस्क्युलर असते. मिडल कशी असते? थिक असते आणि कशी असते? मस्क्युलर असते. त्याला म्हणतात मायोमेट्रियम. बघा बाहेरची पेरी. त्याच्यानंतर मायोमेट्रियम आणि इट इज मेड अप ऑफ थिक लेयर ऑफ द स्मूथ मसल्स. मग पेपर मध्ये क्वेश्चन येतो. Which uterine wall is thick in nature and consists of the smooth muscle? सांगा. Myometrium middle आहे. ठीक आहे. and made up of the thick layers of the smooth muscle. आणि vigorous म्हणजे खूप जास्त. याच्यामध्ये ते काय करतात? Contraction of these muscles causes the labor pain during the parturition. म्हणजे चाइल्डची बर्थ होणे म्हणजे काय? Giving the birth to the baby that is known as the parturition. Giving the birth to the baby that is known as the parturition. Parturition होताना लेबर पेन होते. लेबर पेन करण्याचं काम कोण करणार आहे? मायोमेट्रियम. मायोमेट्रियम मध्ये कोणते मसल्स असतात? स्मूथ मसल्स असतात. हा मसल्स कसे असतात? एकदम थिक असतात. हे लक्षात ठेवायचं म्हणजे इथला लेअर. ओके. आणि सगळ्यात आतमधला जो लेअर असतो त्याला म्हणायचं इनर मोस्ट लेअर दॅट इज कॉल्ड एज द एंडोमेट्रियम. 3 लेअर आहेत. पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम. आणि एंडोमेट्रियम याला म्हणतात म्युकोसल मेम्ब्रेन. हे नाव लक्षात ठेवा. which uterine wall or uterine layer is called as the कोणतं म्हणजे mucosal membrane that is known as the endometrium and it is made up of stratified. आणि हे कशापासून बनलेले आहे? stratified epithelium. आणि याचं जे थिकनेस आहे ना, the thickness of this layer it regularly undergo changes. याचं थिकनेस काय होते? चेंजेस होत राहते in the during the menstruation cycle. मग पेपर मध्ये क्वेश्चन येतो in which uterine layer changes thickness is changes continuously in the menstruation cycle. आन्सर काय आला पाहिजे? कोणतं? endometrium. Which types of cells are present in the endometrium? Stratified. Which type of muscles is present in the myometrium? Smooth. ह्या दोन्हीवरच क्वेश्चन आहे. आणि आता बघा हे जे एंडोमेट्रियम आहे ना सगळ्यात आतमध्ये आहे. इट इज रिचली सप्लाइड विथ द यांच्यामध्ये काय असतात? ब्लड वेसल्स आणि कोण काय प्रेझेंट असतात? uterine glands प्रेझेंट असतात. ओके. and these provide the nourishment to the developing fetus. जे गर्भ त्या ठिकाणी गर्भधारणा झालेली आहे त्या गर्भाच्या वाढीसाठी जे नरिशमेंट देतात ना ते कोण देतात? फिटस. आता नरिशमेंट काय शब्द आले लक्षात? जसं की सर्टोली सेल आहे. सर्टोली सेल कोणाची नरिशमेंट करतात? स्पर्मची. त्याच्यानंतर टॅपेटमचा लेअर आहे पहिल्या घड्यामधला तो कोणाचं लेअर नरिशमेंट करतो? मग आता इथं फिटसचं नरिशमेंट करण्यासाठी कोणता लेअर आहे?
एंडोमेट्रियम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, आता युटेरस कॅन्सर हा एक पॉइंट आहे, लक्षात द्या. युटेरस कॅन्सर इट इज द मोस्ट ऑफ द युटेराइन कॅन्सर दॅट इज द बिनाइन. कोणता आहे? बिगिन आहे ना, बिगिन इन द लेयर ऑफ द सेल्स दॅट फॉर्म लाइनिंग ऑफ द एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. म्हणजे मॅक्सिमम टाइम जो युटेराइन कॅन्सर होतो तो कोणत्या वॉल मध्ये होऊ शकतो? एंडोमेट्रियम मध्ये होऊ शकतो. कोणत्यामध्ये? एंडोमेट्रियम. याचे सिम्पटम्स काय? ॲबनॉर्मल ब्लीडिंग बिटवीन द पिरियड्स, दॅट वजाइनल ब्लीडिंग आफ्टर द मेनोपॉज. मेनोपॉजच्या नंतर वजाइनल ब्लीडिंग होत असेल तर आफ्टर मेनोपॉज म्हणजे स्टॉप ऑफ द menstruation cycle, and abnormal watery blood drainage, venous discharge from the vagina or pelvic vein, and detection साठी it is the diagnosed by the pap smear. हे पेपर लाईन आहे. Which method is used to diagnosis uterine cancer? तर कोणती आहे? पॅप स्मेअर टेस्ट किंवा हे बायोप्सी तर माहिती आहे, अल्ट्रासाउंड. हे येणार नाही पेपरला, पण हे पेपरला येते बघा. क्वेश्चन तुमच्या पुढे तयार केलं काय? Which diagnosis method used to diagnosis uterine cancer? ज्यांना वाचलं आहे त्याला नाही येणार, तुमचं काय? पॅप स्मेअर लक्षात ठेवा. आणि ट्रीटमेंट साठी काय करतात? किमोथेरपी केली जाते, रेडिएशन केलं जातं किंवा सर्जिकल रिमूव्हल केलं जातं युटेरसचं. त्याला म्हणतात द सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस, दॅट इज नोन ॲज द हास्टेरेक्टॉमी. हे लक्षात ठेवा. व्हॉट इज नोन ॲज द हास्टेरेक्टॉमी? हास्टेरेक्टॉमी म्हणजे त्याचं युटेरसच काढून टाकलं, दॅट इज नोन ॲज द हास्टेरेक्टॉमी. ओके, लक्षात ठेवा. हास्टेरेक्टोटॉमी म्हणजे काय? दॅट इज द रिमूव्हल ऑफ द युटेरस, दॅट इज नोन ॲज द हास्टेरेक्टॉमी. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे याच्यामध्ये, दॅट इज द वजाइना. वजाइना इज अ ट्युबुलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन जस्ट लाइक द पेनिस. इट इज द 7 to 9 सेंटीमीटर इन द लेंथ अँड इट लाइज बिटवीन द सर्विक्स. हे कुठं प्रेझेंट असते लक्षात ठेवायचं. लोकेशन खूप महत्त्वाचे आहे. इट इज जस्ट प्रेझेंट बिटवीन सर्विक्स आणि वेस्टिब्युलाय. सगळ्यात वर असते सर्विक्स आणि त्याच्या खाली असते वेस्टिब्युलाय. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट असते? वजाइना प्रेझेंट असते. अँड द वजाइनल वॉल हॅज द इनर म्युकसल लाइनिंग, द मिडल मस्क्युलर लेयर अँड द आउटर ॲडव्हेंटिशियस लेयर. The mucosal epithelium is the stratified and the non-keratinized and stores the glycogen. हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे म्युकोसल एपिथेलियम असते ना, त्याच्यामध्ये काय स्टोअर असते? ग्लायकोजन स्टोअर असते. ओके, लक्षात ठेवा. And there are no glands, but the cervical secretion of the mucus is received in the vagina. क्वेश्चन येत नाही, जिथे येते ते मी सांगेन. The opening of the vagina into the vestibula is called as the vaginal orifice. हे एक नाव लक्षात ठेवा. ओरिफाइस. याला वजाइनल ओपनिंग नाही म्हणतात, त्याला काय म्हणतात? वजाइनल ओरिफाइस म्हणतात इन अ मेडिकल लँग्वेज. दिस ओपनिंग इज द कवर्ड पार्शियली बाय द फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड ॲज द hymen, and the vagina act as the passage for the menstruation flow as well as birth canal during the pasteurization. Is act as the birth canal. ओके, लेकराला जन्म देण्यासाठी जो कॅनल असतो त्याचं बर्थ कॅनल, त्याला म्हणतो आपण पॅस्चरायझेशन साठी जे वापरतात ते म्हणून कोण काम करणार आहे? वजाइना. त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल जेनायटल एरिया. ओके, द एक्सटर्नल जेनायटल एरिया ऑर्गन्स ऑफ फिमेल इन्क्लूड्स कोणकोणते आहेत बघा. दॅट इज द वजाइना अँड द कलेक्टिव्हली कॉल्ड एज द वल्वा. काय आहे? वल्वा. त्यालाच म्हणतात कव्हरिंग और द रॅपिंग, आणि त्यालाच म्हणतात दॅट इज नोन एज द पिडेनॅडम. काय आहे? पुडेनॅडम. हे शब्द लक्षात ठेवा, हे शब्द पेपर मध्ये येतात. पुडेनॅडम. आता असा क्वेश्चन येऊ शकतो बाबा, पुडेनॅडम इज द पार्ट ऑफ इंटरनल जेनायटल एरिया, एक्सटर्नल जेनायटल एरिया, बोथ ऑफ दिस, नन ऑफ दिस. तर उत्तर काय आलं पाहिजे तुमचं? एक्सटर्नल जेनायटल एरिया. त्याच्यानंतर आहे वेस्टिब्युला. वेस्टिब्युला इट इज द मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ द वल्वा इन्क्लोजिंग द युरेथ्रा अँड वजाइनल ओपनिंग. याच्यावर क्वेश्चन येत नाही. ठीक आहे. पुढे लॅबिया मायनोरा आणि लॅबिया मेजोरा हे दोन आहेत, बघा लक्ष द्या. लॅबिया मायनोरा काय असते बघा, नाव लक्षात ठेवा. लॅबिया मायनोरा. these are another pair of thin folds inner to the labia majora. म्हणजे लेबिया मेजोराच्या आतमध्ये थिन फोल्डिंग असतात. पेपर मध्ये फक्त एवढे येते की बाबा लेबिया मायनोरा ह्या फोल्डिंग कशा आहेत? हे कशा असतात? थिन. ओके, inner to the labia majora with which they merge posteriorly to form the porchetta, while towards the anterior end they converge into the hood-like covering around the clitoris. फक्त एवढाच पेपर मध्ये येणार आहे बाबा. लेबिया मायनोरा कशा फोल्ड्स आहेत? ते कशा फोल्ड्स आहेत? थिन. पण लेबिया मेजोरा कशा असतील? नावावर मायनोरा म्हणजे लहान, थिन, आणि मेजोरा म्हणजे दॅट इज द थिक. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर क्लिटोरिस आहे. क्लिटोरिस एक स्मॉल कोनिकल शेप सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन असते लाईक जस्ट एंटेरियर एंड ऑफ द लॅबिया मायनोरा, आणि इट हॅज द इरेक्टाइल टिश्यू जस्ट लाईक द पेनिस, द कॉर्पोरा कॅव्हर्नोसा अँड द होमोलॉगस टू द पेनिस. बघा असा एक क्वेश्चन येऊ शकतो. which part of the female reproductive system is analogous to the human penis, that is the clitoris. हा पेपर मध्ये क्वेश्चन येऊ शकतो.
ओके, पुढे आहे लॅबिया मेजोरा. दीज आर द पेअर ऑफ फ्लेशी फोल्ड्स इन फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ द वल्वा. दे आर होमोलॉगस टू द स्कोट्रम. बघा जे काय सांगतो, पेनिस सारखा म्हणलं तर क्लिटोरिस. ओके, स्कोट्रम सारखा म्हणलं तर कोण? लेबिया मेजोरा. बघा मी नाही म्हणत तर दिलंय, हे पेपरला येऊ शकतो. स्कोट्रम सारखा कोण असतो? लेबिया मेजोरा. अँड दे आर सराउंडेड अँड प्रोटेक्ट अदर पार्ट ऑफ द एक्सटर्नल जेनिटलिया. काय नाही, फक्त तेवढाच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आणि मोन, दॅट इज द मॉन्स प्यूबिस. इट इज द फ्लेशी एलिव्हेशन अबोव द लॅबिया मेजोरा. द मॉन्स प्यूबिस एट द आउटर पार्ट ऑफ द लॅबिया मेजोरा शोज द प्यूबिक हेअर. ठीक आहे, काय नाही, जेवढे पॉइंट सांगितलं तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता काही ग्लँड्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. जसं आपण तिथे कोणकोणत्या ग्लँड्स बघल्या होत्या आठवते? सेमायनल वेसिकल्स, त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँड, अजून कॉपर्स. कॉपर्स ग्लँडचं दुसरं नाव आठवते तुम्हाला? बर्बो युरेथ्रा ग्लँड. आठवते की नाही तुम्हाला? ओके, आता बघा तिथं बर्बो युरेथ्रा ग्लँड प्रेझेंट इन अ मेल्स, आणि इथं कोणते आहे? कन्फ्युजन होते पेपरमध्ये. बार्थोलिन ग्लँड. इथं कोणत्या ग्लँड प्रेझेंट आहे? बार्थोलिन ग्लँड प्रेझेंट इन अ फिमेल्स, बट बर्बो युरेथ्रा ग्लँड प्रेझेंट इन अ, हे कन्फ्युजन होते म्हणून मी एवढं सांगतो. ठीक आहे, यालाच म्हणायचं ऍक्सेसरी डक्ट किंवा वेस्टिब्युलर ग्लँड्स किंवा बार्थोलिन ग्लँड. इट इज द पेअर ऑफ ग्लँड्स होमोलॉगस टू द, बरोबर मी 3 होमोलॉगस सांगितलं, क्लिटोरिस, पेनिस, त्याच्यानंतर लॅबिया मेजोरा लाईक द स्कोट्रम, आणि तिसरी ग्लँड सांगतो मी, दॅट इज द बार्थोलिन ग्लँड. ही कोणासारखी आहे? बर्बो युरेथ्रा किंवा कॉपर्स ग्लँड सारखी आहे इन अ मेल. अँड द ओपनिंग इनटू द वेस्टिब्युलर रिलीज द लुब्रिकेटिंग फ्लुइड. इथे लुब्रिकेटिंग फ्लुइड तयार करण्याचं काम करणार आहे बार्थोलिन ग्लँड. ओके, त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा घटक तो म्हणजे मॅमरी ग्लँड्स. ऍक्सेसरी ऑर्गन आहे. हा कसा आहे? ऍक्सेसरी ऑर्गन. बघा शब्द काय वापरलाय? ऑर्गन वापरलाय, पण इथं वर काय वापरलंय? ग्लँड्स. म्हणजे काही ऑर्गन असे जे ग्लँड्स म्हणून सुद्धा काम करतात, हे सांगायचं मला. दॅट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम फॉर प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ द मिल्क आफ्टर द पॅच्युरायझेशन. आफ्टर द पॅच्युरायझेशनच मिल्क तयार होणार आहे. द डेव्हलपमेंट ऑफ द मॅमरी ग्लँड्स ऑकर ॲट द प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द इस्ट्रोजन. पेपरमध्ये हे येते कोणत्या हार्मोनच्या अंडर खाली या ठिकाणी त्या ठिकाणी मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट झाली. तर ते हार्मोन कोणतं आहे? इस्ट्रोजन. आणि दुसरा हार्मोन कोणता आहे? प्रोजेस्टेरॉन. जर तुम्ही अगोदर लक्ष देऊन ऐकलं असेल तर ओव्हरी 5 हार्मोन तयार करतात, त्यातले 2 आहेत. कोणकोणते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता हे डेव्हलपमेंटसाठी झालं, मॅमरी ग्लँडच्या डेव्हलपमेंटसाठी. पण मिल्क प्रोडक्शनसाठी काय असणार आहे? दॅट इज द लॅक्टोट्रोपिक हार्मोन. कोणता हार्मोन आहे? लॅक्टोट्रोपिक हार्मोन. दॅट इज द LTH. मिल्कला दुसरं नाव आहे लॅक्टो शुगर, म्हणून त्याचं नाव म्हणजे लॅक्टोट्रॅकिक हार्मोन. लॅक्टोट्रॅकिक हार्मोन याला दुसरं नाव आहे, दॅट इज नोन ॲज द प्रोलॅक्टिन. नाव काय त्याचं? प्रोलॅक्टिन. आणि याचं काम असते लॅक्टिफेरस ट्युब्युल्स जे असतात ना ड्युरिंग प्रेग्नन्सी, यांची डेव्हलपमेंट करणं. खूप महत्वाचं आहे बरं. काय म्हणलं मी या ठिकाणी? एक हार्मोन आहे, त्याचं नाव आहे लॅक्टोट्रोपिक हार्मोन LTH. त्याचं दुसरं नाव आहे प्रोलॅक्टिन. लक्षात राहत नसतं तर इथे लक्षात ठेवा. लॅक्टो शुगरचं LA म्हणून याला प्रोलॅक्टिन मिळालं. याला मिल्क हार्मोन सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? मिल्क हार्मोन. का? कारण की हा लॅक्टिफेरस ट्युब्युलला प्रेग्नन्सीमध्ये काय करतो? डेव्हलप करतो. ओके, आता तुम्ही जर इथं मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर बघितलं, एक स्ट्रक्चर लक्षात ठेवा. लंग्सच्या वर असतात, लंग्सच्या वर असतात, म्हणून इथं तुम्हाला काय शब्द दिलाय? लंग्स. आणि हे रिब्स आहेत. दे आर कॉल्ड ॲज द रिब्स. माहिती आहे तुम्हाला? फासोयाट रिब्स. ओके, आणि या ठिकाणी 2 रिब्सच्या मध्ये जे मसल प्रेझेंट असतं ना, दे आर कॉल्ड ॲज द इंटरकोस्टल मसल्स. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. पुढे आता पुढे बघूयात आपण. दॅट इज द लेयर जो असतो त्यांच्यावर हा जो लेयर आहे दॅट इज नोन ॲज द फॅटी लेयर्स. कोणता लेयर्स प्रेझेंट असतो? फॅट लेयर्स. आणि याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतात, त्यांना म्हणतात ग्लँड्स लोबुल्स. आणि हे सगळ्या ग्लँड्स एका जागी येतात आणि एक डक्ट तयार करतात. त्या डक्टचं नाव काय आहे? लॅक्टिफेरस डक्ट. आणि लॅक्टिफेरस डक्ट्स पुढे येऊन काय तयार करायला? लॅक्टिफेरस सायनस. सायनस म्हणजे मोठी ओपनिंग. आणि या सगळ्यांना धरून ठेवण्यासाठी काही लिगामेंट्स प्रेझेंट असतात, त्यांना म्हणतात सस्पेन्सरी लिगामेंट्स. आणि त्यासोबत असतं या ठिकाणी पेक्टोरॅलिस मेजर मसल्स. ओके, आता हे खूप महत्वाचं आहे. हा जो मॅमरी ग्लँड आहे याला धरून ठेवण्यासाठी जो मसल प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं पेक्टोरॅलिस मेजर मसल. पेपरला हे येऊ शकतं. विच मसल इज यूज टू काय म्हणूयात सस्पेंड द मॅमरी ग्लँड. तर त्याचा आन्सर काय असेल? पेक्टोरॅलिस मेजर मसल. काय नाव आहे? पेक्टोरॅलिस मेजर मसल. ओके, या ठिकाणी मेजर मसल दिसेल. डायग्राम आले तर तुम्हाला थेअरीच्या पेपरमध्ये सुद्धा ही डायग्राम येऊ शकते, म्हणून ड्रॉ करा. The mammary gland are paired. इथे paired and they are rounded structure present in a subcutaneous tissue. हे खूप महत्त्वाचं आहे. हे कुठं प्रेझेंट असतात? इन अ सबक्युटॅनस. कुठं? सबक्युटॅनस टिश्यू ऑफ द अँटेरियर थोरॅक्स इन अ कोणता रिजन? पेक्टोरियल रिजन. म्हणूनच त्या ठिकाणी जे मसल प्रेझेंट आहे म्हणतात पेक्टोरॅलिस मेजरा मसल म्हणतात. ठीक आहे.
आणि हे पेपरला येऊ शकते बाबा कोणत्या रिबच्या मध्यामध्ये रिबच्या नंबर्स मध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात. 2 नंबरच्या रिबची स्टार्टिंग, 6 नंबरची एंडिंग. रिब्स म्हणतो, रिब्स किती रिब्स असतात? 12. 12 पेअर्स असतात ना, तसे 24 असतात, 12 पेअर्स असतात. सेकंड नंबरच्या पेअर पासून ते 6 नंबरच्या पेअर मध्ये ते प्रेझेंट असतात. अँड दीज आर, आता प्रश्न पडतो बाबा हे काय, दे आर द नथिंग बट द मॉडिफाईड पार्ट ऑफ द स्वेट ग्लँड. आपल्या घाम ग्रंथी आहेत ना त्यांच्यापासून तयार झाले. दे आर द मॉडिफाईड फ्रॉम द स्वेट ग्लँड अँड इच मॅमरी ग्लँड. आता प्रत्येक मॅमरी ग्लँड मध्ये काय असते? फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असते. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं हे कशामध्ये काय असते? फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असते. आणि न्यूमरस नंबर ऑफ कोणत्या डक्ट्स असतात? लॅक्टिफेरस डक्ट. आता लॅक्टिफेरस डक्ट्स म्हणजे जे मिल्क तयार करणं, मिल्क वाहून नेण्याचं काम करतात त्यांना म्हणायचं लॅक्टिफेरस डक्ट्स. अँड कोणते टिश्यू प्रेझेंट असतात? ग्लॅन्ड्युलर टिश्यू प्रेझेंट असतात. ऑफ ईच ब्रेस्ट इज डिवाइडेड इनटू हाऊ मेनी इरेग्युलर शेप्ड मेमरी लोब्स? 15 ते 20. किती? 15 ते 20. अँड ईच विथ द अल्व्हिओलाय ग्लँड्स अँड लॅक्टिफेरस डक्ट. काय लक्षात ठेवू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. विच ग्लँड्स ऑफ मेमरी ग्लँड्स सिक्रेट मिल्क? तर ते नाव पाठ करायचं. काय नाव आहे त्याचं? अल्व्हिओलाय. आपल्याला अल्व्हिओलाय म्हणलं की फक्त लंग्स आठवतात, तसं नाही. अल्व्हिओलाय ग्लँड काय सिक्रेट करतात? मिल्क. विच हे स्टोअर कुठे केलं जातं? ल्युमेन ऑफ द अल्व्हिओलाय. अँड द अल्व्हिओलाय ओपन इनटू द मेमरी ट्यूबल्स अँड द ट्यूबल्स ऑफ ईच लोब जॉइन टू द फॉर्म अ मेमरी डक्ट. आणि पुढे मेनी मेमरी डक्ट जॉइन करतात आणि काय फॉर्म करतात? वायडल मेमरी अँपुला तयार करतात. आणि पुढे which is connected to the lactiferous duct आणि lactiferous duct पुढे ओपन होतं lactiferous sinus मध्ये. and this converges towards the nipple located near the tip of the breast and it is surrounded by the dark brown color that is the circular area of this skin called as the areola. त्याला काय म्हणतात? areola म्हणतात. dark skin surrounding the nipple that is called as the areola. हे पॉइंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे आहे काही याला जसं आपण युटेरस शिकल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं होतं? युटेराइन कॅन्सर. मॅक्सिमम टाइम युटेराइन कॅन्सर इज कॉज टू द विच लेअर? दॅट इज द एंडोमेट्रियम. थिन असतो जो इरेग्युलर त्याचं थिकनेस होते. तर आता हा जो ब्रेस्ट कॅन्सर इट इज कॉमन अमंग द इंडियामध्ये हा कॉमन आहे ब्रेस्ट कॅन्सर. ओके. सिम्पटम्स. फर्स्ट सिम्पटम ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर इज अ लंप इन द ब्रेस्ट. आता लंप म्हणजे घट्टपणा आहे. लंप इन अ ब्रेस्ट एखादा भाग त्यालाच म्हणतात अंडरआर्म. दॅट लंप इज द पेनलेस वाटतं ते आपल्याला. That swelling of all parts of the breast म्हणजे ब्रेस्टची स्वेलिंग वाढते आणि स्किन इरिटेशन, ब्रेस्ट और निप्पल पेन किंवा निप्पल रिट्रॅक्शन, रेडनेस येणार आहे, स्कॅल्डनेस येणार आहे किंवा थिकनिंग होणार आहे ऑफ द निप्पल्स और द ब्रेस्ट स्किन अँड द डिस्चार्ज होणार आहे फ्रॉम दॅट निप्पल. आणि डिटेक्शन साठी काय तिथे काय वापरलं होतं? PAP वापरलं होतं ना. ओके. आणि इथे डिटेक्शन साठी काय वापरतात बघा? मॅमोग्राम. कोणतं वापरतात? मॅमोग्राम. ही एक एक्सरे केला जातो मॅमोग्राम म्हणजे. आणि दुसरं अल्ट्राहिटर वापरतात. MRI माहिती आहे तुम्हाला, बायोप्सी माहिती आहे, फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला मॅमोग्राम. आणि ट्रीटमेंट काय करावं लागेल? काहीच नाही. एक तर रेडिएशन करा, रेडिएशन थेरपी करा किंवा किमोथेरपी करा किंवा दॅट इज द किमोथेरपी, लेम्प्टोटोमी आणि मॅमोप्लास्टी. हे खूप महत्वाचं आहे. लेम्प्टोटॉमी तेवढा भाग कट करून टाकू, दॅट इज द लेम्प्टोटॉमी. जसं आपण तिथं बघल्या होता युटेरस काढून टाकायचं तसंच तिथं. ओके. दीज आर द सम कॅन्सर्स अबाउट द. ओके. आता बघा वेनिंग म्हणजे काय? जसं लहान बाळ असते त्याला सुरुवातीला काही आठवडे काही महिने मम्मीचं दूध दिलं जातं आणि नंतर त्याला भात खाऊ घालतात. पहिल्या दिवशी भाकर खाऊ घालतात का त्याला? नाही. त्याचं कारण असतं. त्याला म्हणायचं वेनिंग. दॅट इज कॉल्ड ॲज द वेनिंग. म्हणजे आपण माँ का दूध पिया म्हणतात ना, वेनिंग. मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड ग्रॅज्युअली बाय सॉलिड फूड आफ्टर सम टाइम अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द वेनिंग. अन्नप्राशन सोहळा माहिती ना, आजकाल सध्या ते चालू आहे. त्यालाच म्हणतात ना. ओके. इथपर्यंत आपण थांबूया. बाकीचं जे आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. चालेल?